वेलकम ऑल ऑफ यू. आपण बघतोय चॅप्टर केमिकल इक्विलिब्रियम अँड टुडेज पॉइंट फ्रॉम दिस चॅप्टर लिंक बिटवीन केमिकल इक्विलिब्रियम अँड केमिकल कायनेटिक्स. व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? फॉर एक्झाम्पल, इफ जनरल रिॲक्शन AA plus BB gives CC plus DD, where AB are the reactants and CD are the products, while small a, b, c, d are the stoichiometric coefficient in balanced chemical equation, that is number of moles take part in the reaction and number of moles of product form. Chemical equilibrium, when rate of forward reaction is exactly equal to rate of backward reaction, is known as reaction is in equilibrium. आणि अशी केमिकल रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्याला केमिकल इक्विलिब्रियम असं म्हणतात. देन केमिकल कायनेटिक्स. कायनेटिक्स मीन्स अबाउट रेट. मग एखादी रिॲक्शन ही इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्या रिॲक्शनचा रेट काय असेल, तर ह्या दोन्हीचं रिलेशन म्हणजेच केमिकल इक्विलिब्रियम अँड केमिकल कायनेटिक्स. वी स्टडी द इक्वेशन Kc इक्वल टू Kf डिवायडेड बाय Kr, where Kf is constant, equilibrium constant, rate constant for forward reaction, while Kr is the rate constant for the reverse reaction. Kc is the equilibrium constant. आता हे इक्वेशन कसं आलं? फॉर दी रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, एफ फॉर फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे रिॲक्टंटकडून प्रोडक्टमध्ये रूपांतर होत असताना इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी रेट ऑफ रिॲक्शन is directly proportional to the initial concentration of reactant. मग फॉरवर्ड रिॲक्शनसाठी रिॲक्टंट कुठले, तर A आणि B रिॲक्टंट आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू पॉवर इट्स स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट. व्हाईल रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी रिॲक्टंट कुठले, का जे फॉरवर्ड रिॲक्शन जे प्रोडक्ट आहे ते रिव्हर्स रिॲक्शनसाठी रिॲक्टंट आहे. concentration of C raised to C into concentration of D raised to D. Then rate forward equal to Kf. This is proportionality constant known as rate constant. A raised to A into B raised to B divided by reverse rate equal to Kr is proportionality constant known as rate constant for the reverse reaction. C raised to C into D raised to D. At equilibrium, rate of forward reaction is exactly equal to rate of reverse reaction. हे दोन्ही रेट सारखे असतील म्हणजे लेफ्ट साइड सारखे असेल तर राईट साइड सुद्धा कशी असेल, सारखे असेल. देअरफॉर Kf कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू A इंटू B रेज टू B इक्वल टू Kr कॉन्सन्ट्रेशन C रेज टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन D रेज टू D. Kf डिवायडेड बाय Kr. हे Kf हे इकडं न्यूमरेटर आहे, इकडं नंतर डिनॉमिनेटर होईल आणि ही क्वांटिटी इकडे न्यूमरेटर आहे, इकडे राईट साईडला गेल्यानंतर डिनॉमिनेटर होईल. इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेज टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन D रेज टू D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन A रेज टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन B रेज टू B. आणि दिस इज नथिंग बट Kc. हे आपण मागच्या इक्वेशनमध्ये प्रूव्ह केलं. Kc दॅट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मीन्स देअरफॉर Kc इक्वल टू Kf डिवायडेड बाय Kr. म्हणजे हे जे आपण सुरुवातीला इक्वेशन लिहिलंय ते इक्वेशन आपण अगोदरच प्रूव्ह केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण रिवाइज करून घेतलं. This equation is used to determine the equilibrium concentration. This is used to determine equilibrium concentration during the reaction.
during the reaction. If Kf is greater than Kr, very greater than, that is very larger than Kr, and Kf is approximately equal to Kr. आता Kf, rate of forward reaction, is very greater than rate of reverse reaction. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट म्हणजे इथपासून इकडे जाण्याचा रेट, रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट होण्याचा रेट जो आहे तो खूप जास्त असेल. आणि दुसरी कंडिशन असेल की दोन्हीचा रेट जवळजवळ सारखाच असेल. त्यावेळेस काय असेल, रिॲक्शन कशा प्रकारची असेल, रिॲक्शनचा रेट कसा असेल. आता जर फॉरवर्ड रिॲक्शन, आता डिनॉमिनेटर मोठा असेल, न्यूमरेटर मोठा असेल आणि डिनॉमिनेटर छोटा असेल, तर येणारा हा जो भागाकार आहे तो सुद्धा कसा असतो, मोठा असतो. म्हणजे Kc ची व्हॅल्यू कशी असते, मोठी असते. Kc फर्स्ट, Kc इज मोर आर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. Kc कशी असेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल आणि मोठी संख्या असेल. त्यानंतर सेकंड, रिॲक्शन इज इरिव्हर्सिबल. रिॲक्शन इज इरिव्हर्सिबल. जर हा रेट जास्त असेल तर रिॲक्शन पुन्हा प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टरमध्ये होऊ शकत नाही, रिव्हर्सिबल. सच अ रिॲक्शन गोज टू कम्प्लिशन. हा रिॲक्शन फॉरवर्ड रेट जास्त असेल तर रिॲक्शन काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. रिॲक्शन गोज टू कम्प्लिशन. And at last there is only product is remain. At last there is only product is left. इथे तर फक्त प्रोडक्ट शिल्लक असेल. Kf आणि Kr ची व्हॅल्यू जवळजवळ सारखी असेल, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. तर दोन्ही सारखे असेल. आता हे दोन्ही सारखे असेल, डिनॉमिनेटर न्यूमरेटर, तर Kc कसा असेल, इट इज व्हॅल्यू ऑफ Kc इज युनिटी, म्हणजे 1 असेल. त्यानंतर रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. रिॲक्शन इज रिव्हर्सिबल म्हणजे रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होईल, पुन्हा प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होईल. सच अ रिॲक्शन नेव्हर गोज टू कम्प्लिशन. ही रिॲक्शन कम्प्लिशन होते, कंप्लीट होते. अशी रिॲक्शन कंप्लीट होत नाही, कारण प्रत्येक वेळी फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढला, त्याचं रूपांतर प्रोडक्टमध्ये झालं, पुन्हा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, तर तो रिव्हर्स रिॲक्शनचा रिॲक्टंट असल्यामुळे पुन्हा रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड होणार. सच अ रिॲक्शन never goes to completion. And fourth, at equilibrium there is a both reactant as well as product is obtained. At equilibrium there is reactant as well as product is present. In equilibrium concentration. In equilibrium concentration. दोनही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोन्हीही इक्विलिब्रियम कंडिशनला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणार. देन नेक्स्ट पॉइंट, ली चाटेलियर्स प्रिन्सिपल. ली चाटेलियर्स प्रिन्सिपल स्टेटमेंट. If any system is in equilibrium and stress is applied
external stress is applied on it, the equilibrium changes itself in such a way that the stress applied is nullified or reduced. If any system is in equilibrium and external stress is applied on it, the equilibrium changes itself in such a way that stress applied is nullified. Or reduce or cancel. तर सिस्टीम कशाला म्हणायचं? एनी रिॲक्शन विच इज अंडर स्टडी नोन ॲज सिस्टीम. कुठलीही एखादी रिॲक्शन असेल ती आपण टेस्ट ट्यूबमध्ये घडवून आणत असू किंवा बीकरमध्ये घडवून आणत असू, तर ते जे रिॲक्शन मिक्सचर आहे तर त्याला सिस्टीम असं म्हटलं जातं. कुठल्याही रिॲक्शनचा आपण स्टडी करत असू तर ते जे रिॲक्शन मिक्सचर आहे कुठल्याही कंटेनरमध्ये घेतलेलं त्याला सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि ते सिस्टीम सोडून बाहेर जे काय आहे त्याला युनिवर्स असं म्हटलं जातं, सराउंडिंग असं म्हटलं जातं. सिस्टीम अँड सराउंडिंग. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग दॅट इज द युनिवर्स, दोन्ही मिळून जे काय असतं ते युनिवर्स असं म्हटलं जातं. मग आता एखादी रिॲक्शन ही इक्विलिब्रियममध्ये आपण बराच वेळा हा शब्द आता ऐकलाय की रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं, पुन्हा प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होतं. अशा रिॲक्शनला आपण इक्विलिब्रियम रिॲक्शन असं म्हणतो. मग एखादी रिॲक्शन ही इक्विलिब्रियममध्ये असेल आणि एक्सटर्नल स्ट्रेस इज अप्लाइड म्हणजे आपण त्यामध्ये काही चेंजेस केले. आता त्यात चेंजेस केले म्हणजे काय केलं तर आपण त्याचे जे कंडिशन आहे, आता कंडिशन कुठल्या असते रिॲक्शनच्या, तर कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर रिॲक्शन टेम्परेचर, रिॲक्शन होत असतानाचं टेम्परेचर, त्यानंतर प्रेशर आणि यूज ऑफ कॅटलिस्ट. दीज आर दी रिॲक्शन कंडिशन. कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर अँड कॅटलिस्ट. स्ट्रेस इज अप्लाइड म्हणजे काय केलं आपण ह्या कंडिशनमध्ये काही बदल केले. तर हे बदल केल्यानंतर ती रिॲक्शन, ती इक्विलिब्रियम जे आहे ते इक्विलिब्रियम कंडिशनमध्येच ठेवण्यासाठी रिॲक्शन स्वतःमध्ये असे काही बदल करते का आपण जो बदल केला तो कॅन्सल होतो, नलिफाईड होतो. इफ एनी सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम अँड एक्सटर्नल स्ट्रेस इज अप्लाइड ऑन इट, द इक्विलिब्रियम चेंजेस इटसेल्फ इन सच अ वे दॅट स्ट्रेस अप्लाइड इज रिड्यूस और कॅन्सल आउट. For example, change in concentration. Change in concentration. For the reaction, N2 plus thrice of S2 gives twice of NH3, all in gaseous state. Homogeneous reaction. अशी ही इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे. आता ह्या इक्विलिब्रियम रिॲक्शन मध्ये काय असतं, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, व्हाईल रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. कारण हा जो प्रोडक्ट आहे तो रिव्हर्स रिॲक्शन साठी रिॲक्टंट असतो, हो की नाही. मग आपण इथं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, आपलं इक्वेशन काय आहे, केसी दॅट इज इक्विलिब्रियम constant in terms of concentration is equal to product of concentration of product to the product of concentration of reactant. आता इथं प्रोडक्ट काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 रेज टू पॉवर इट्स स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट, हो की नाही.
N2 आणि H2⁻³ असं आपलं KCचं इक्वेशन येईल. आता आपण इथं रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढवलेलं आहे आणि रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यामुळे काय होणार, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीज होणार. मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीज झाला तर त्याच वेळेस आपल्याला काय मिळणार, जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळणार आहे. मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, परंतु प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आहे तो चेंज होणार आहे, हो की नाही. कारण आपलं न्यूमरेटर चेंज होणार आहे. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. न्यूमरेटर जर वाढलं तर डिनॉमिनेटर कमी झालं तर KCची व्हॅल्यू हा जो कॉन्स्टंट आहे हा चेंज होणार आहे. परंतु हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंटच राहण्यासाठी, ती जी व्हॅल्यू आहे, ती जी मॅग्निट्यूड आहे ती फिक्स राहण्यासाठी इक्विलिब्रियम स्वतःमध्ये अशी चेंजेस करते का रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढतो. कारण रिव्हर्स रिॲक्शनसाठी जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट हा रिॲक्टंट असतो. म्हणजे याच्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं का रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड होणार आणि पुन्हा दोन्ही काही वेळानंतर दोन्ही कॉन्सन्ट्रेशन सारखे होणार, दोन्हीचे रेट सारखे होणार आणि पुन्हा KCची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट राहणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मध्येच जरी चेंज केला तरी सुद्धा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही, नो चेंज. सेकंड, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. Effect of temperature. If temperature changes, then equilibrium constant change. आता टेम्परेचर चेंज केल्यामुळे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आहे तो कसा चेंज होतो. इफ फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. आता एक्झोथर्मिक रिॲक्शन कशाला म्हणायचं, व्हेन हीट इज इव्हॉल्व रिॲक्शन इज नोन ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. आपण पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण जर धुण्याचा सोडा टाकला तर ते पाणी गरम झालेलं असतं. अशा रिॲक्शनला एक्झोथर्मिक असं म्हणतात. आता इथं फक्त काय झालं, डिझॉल्युशन प्रोसेस झाली, हायड्रेशन प्रोसेस झाली. जरी केमिकल रिॲक्शन नाही झाली, त्यापासून वेगळा प्रोडक्ट नाही झाला, तरी सुद्धा हीट ऑफ हायड्रेशन झालंय. म्हणजे पाण्यात ते टाकल्यानंतर पाणी गरम झालं. किंवा आपण 10th पर्यंत आपण शिकलो, ज्यावेळेस पाण्यामध्ये ॲसिड टाकलं जातं त्यावेळेस ते पाणी गरम होतं, खूप उष्णता तयार होते, हो की नाही. किंवा ॲसिडमध्ये पाणी टाकलं, पाण्यामध्ये ॲसिड टाकलं तरी सुद्धा खूप मोठी उष्णता तयार होते, ओके. त्यामुळं पाण्यामध्ये ॲसिड न ओतता ॲसिडमध्ये पाणी न ओतता पाण्यामध्ये ॲसिड हळुवारपणे थोडं आणि कंटिन्युअस स्टरिंग करून ते डिझॉल्व केलं जातं, जर वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करायचं असेल तर. कारण जर आपण ॲसिडमध्ये डायरेक्ट पाणी ओतलं तर ते एक्झोथर्मिक रिॲक्शनमुळे खूप मोठी हीट तयार होते आणि हीट तयार झाल्यामुळे जी वाफ तयार होते ती वाफ एकदम वरती येऊन तिथं बफ होऊ शकतं, ते बाहेर उडू शकतं. म्हणून एखाद्या ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवत असताना पाणी ॲसिडमध्ये न ओतता पाण्यामध्ये ॲसिड हळुवारपणे कंटिन्युअसली स्टरिंग प्रोसेसनं ते डिझॉल्व केलं जातं. फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, देन ॲट सेम टाइम रिव्हर्स रिॲक्शन इज एंडोथर्मिक. आता एंडोथर्मिक कशाला म्हणायचं, व्हेन हीट इज सप्लाइड इज नोन ॲज एंडोथर्मिक रिॲक्शन. बऱ्याचशा डिकॉम्पोजिशन रिॲक्शन असतात, त्याला हीट सप्लाय करतो आपण आणि हीट सप्लाय केल्यामुळे ती रिॲक्शन घडून येते, त्याला एंडोथर्मिक असं म्हणतात. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये स्वतःच हीट तयार होते, त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. जर रिॲक्टंट एनर्जेटिक असेल तर प्रोडक्टमध्ये रूपांतर होत असताना तो एनर्जी बाहेर टाकतो.
मग आता फॉरवर्ड रिॲक्शन ही जर एक्झोथर्मिक असेल, एक्झोथर्मिक म्हणजे हीट जर बाहेर टाकतोय तो आणि आपण आणखी हीट सप्लाय केली तर काय होणार आहे, रिॲक्शन रिव्हर्स होणार आहे. रिॲक्शन ही रिव्हर्स रिॲक्शन इज फेवर इफ फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्झोथर्मिक अँड हीट इज सप्लाइड देन रिव्हर्स रिॲक्शन इज फेवर्ड. त्यामुळं जर टेम्परेचर चेंज केलं तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट चेंज होणार आहे. म्हणजे इथं एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, फॉरवर्ड रिॲक्शन हीट बाहेर टाकली जाते आणि आपण आणखी हीट सप्लाय केली तर रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड झाली. रिव्हर्स रिॲक्शन जर फेवर्ड झाली तर डिनॉमिनेटर जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर केसीची व्हॅल्यू कशी येणार आहे, कमी येणार आहे, लेस दॅन 1 येणार आहे. ज्यावेळेस न्यूमरेटर मोठा असतो त्यावेळेस ग्रेटर दॅन 1 व्हॅल्यू असते, ज्यावेळेस डिनॉमिनेटर मोठा असतो त्यावेळेस लेस दॅन 1 आपली व्हॅल्यू असते. ओके. देन इफेक्ट ऑफ प्रेशर. Effect of pressure. This is one type of reaction, N2 plus thrice of H2 gives twice of NH3. Another type of reaction, N2O4 gas gives twice of NO2 gas. And third type of reaction, H2 gas plus I2 gas gives twice of HI gas. ह्या तीनही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. फॉर्मेशन ऑफ अमोनिया, देन डिकॉम्पोजिशन ऑफ N2O4 into NO2 gas, dinitrogen tetraoxide into nitric oxide gas. This is colorless gas, this is brown color gas. Then reaction of hydrogen and iodine gives twice of hydroiodic ॲसिड. आता इथं काय होतं, 4 moles of reactant, 3 plus 1 that is 4 moles of reactant gives 2 moles of product. Here 1 mole of reactant gives 2 mole of product. म्हणजे इथं नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होत आहेत, नंबर ऑफ मोल्स डिक्रीजेस. हिअर नंबर ऑफ मोल्स इन्क्रीजेस. आणि इथं 1 plus 1 that is 2 gives 2 moles of product. म्हणजे 2 moles of reactant पासून 2 moles of product मिळतो. म्हणजे नंबर ऑफ मोल्स रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट. बघा पुन्हा बघा, N2 plus thrice of H2 gives twice of NH3. 1 plus 3 2 moles 4 moles gives 2 moles of product. Here N2O4 म्हणजे 1 mole gives twice of NO2, 2 moles of product. इथं number of moles increases, number of moles decreases. H2 plus I2 gas gives twice of HI gas. हायड्रोआयोडिक ॲसिड तयार होतं. 1 अधिक 1 इथं 2 moles पासून 2 moles प्रोडक्ट मिळतो. म्हणजे नंबर ऑफ मोल्स रिमेन्स कॉन्स्टंट. आता इफेक्ट ऑफ प्रेशर हा जो आहे ह्या तीनही रिॲक्शनसाठी मात्र वेगवेगळा असणार आहे. आता कुठलाही गॅस असेल आणि ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला त्याचं जे व्हॉल्यूम असणार आहे 1 मोल ऑफ गॅससाठी ते किती असतं, 22.4 DM³ इतकं असतं. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आणि आपण आणखी एक इक्वेशन बघितलं, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन दॅट इज PV इक्वल टू NRT. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. देअरफॉर P इक्वल टू N/V RT, where R is gas constant, temperature is also constant, and N/V that is concentration. हे काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन आहे. देअरफॉर P is directly proportional to N/V, means P is inversely proportional to volume. P is inversely proportional to the volume. म्हणजे प्रेशर इन्क्रीज केला आपण, हे एक कंटेनर आहे आणि ह्या कंटेनरला हा पिस्टॉन बसवलेला आहे. यामध्ये
हे व्हॉल्यूम आहे, यात n मोल ऑफ गॅस आपण भरलेला आहे, n मोल ऑफ गॅस, आणि हा काय आहे एक्सटर्नल प्रेशर. आता प्रेशर इन्क्रीज केला म्हणजे पिस्टॉन जर आपण खाली प्रेस केला तर व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. हा पिस्टॉन खाली येणार आहे, व्हॉल्यूम कमी होणार आहे, हो की नाही. आणि इफ प्रेशर इज डिक्रीजेस म्हणजे पिस्टॉन आपण वरती खेचून घेतला तर व्हॉल्यूम काय होणार आहे, गॅसचं वाढणार आहे, हो की नाही. लिक्विडच्या बाबतीत प्रेशरचा इफेक्ट होत नाही, सॉलिडच्या बाबतीत प्रेशरचा इफेक्ट होत नाही, कारण त्याचं व्हॉल्यूम चेंज होत नाही. परंतु गॅसेस कसे मोर कॉम्प्रेसिबल आहे. जर प्रेशर वाढवला व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर कमी केला तर व्हॉल्यूम वाढतं. म्हणजे प्रेशर अँड व्हॉल्यूम आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. मग आता प्रेशर जर व्हॉल्यूमच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इथं नंबर ऑफ मोल्स, इथं प्रेशर वाढवला रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल्स कमी होत आहेत, हो की नाही. आपण जर प्रेशर वाढवला तर मोर अँड मोर प्रोडक्ट इज फॉर्म. जो प्रोडक्ट आहे तो जास्तीत जास्त आपल्याला मिळणार आहे. इथं मात्र प्रेशर वाढवला, आता 2 मोल्स 1 मोल पासून 1 मोलचं व्हॉल्यूम किती आहे 22.4, 2 मोलचं व्हॉल्यूम किती असणार, याच्या दुप्पट असणार आहे. आणि आपण आणखी प्रेशर जर वाढवला, हो की नाही, व्हॉल्यूम जर कमी झालं, आता इथं व्हॉल्यूम वाढणार आहे, मग आपल्याला काय होणार, फॉरवर्ड रिॲक्शन ऐवजी रिव्हर्स रिॲक्शन होणार आहे. प्रेशर जर वाढवला तर फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट न वाढता रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढेल. इथं मात्र व्हॉल्यूम ॲटोमॅटिक कमीच होत आहे, म्हणून प्रेशर जर वाढवला तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन वाढणार आहे. परंतु इथं जर प्रेशर वाढवला तर रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन वाढणार आहे. आणि इथं मात्र नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असल्यामुळे प्रेशर वाढवला काय किंवा कमी झाला काय त्याचा कुठलाही परिणाम रिॲक्शनवर होणार नाही. It is remains constant. Then fourth type, effect of catalyst. Fourth condition, effect of catalyst. Catalyst, it is a substance which only increase the rate of reaction but does not directly take part in the reaction. अशी आपण कॅटलिस्टची डेफिनेशन बराच वेळा शिकलो, हो की नाही. त्याच्या प्रेझेन्सीमुळे रिॲक्शनचा रेट वाढतो, परंतु तो रिॲक्शनमध्ये कुठेही आपल्याला नेट रिॲक्शनमध्ये दिसत नाहीये. नेट रिॲक्शनमध्ये फक्त आपल्याला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दिसतंय. परंतु कॅटलिस्टचा परिणाम काय होतो, तर कॅटलिस्टमुळं जर फॉरवर्ड डायरेक्शनचा रेट वाढत असेल, हो की नाही, तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तेवढ्याच रेटनं रिव्हर्स रिॲक्शनचा सुद्धा रेट वाढणार आहे. कारण ली चॅटलेस प्रिन्सिपल सांगते, इफ स्ट्रेस इज अप्लाइड देन इक्विलिब्रियम चेंजेस इट्स सेल्फ इन सच अ वे दॅट द चेंज मेड इज नलिफाईड. म्हणजे इथं फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढला, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच तो रिव्हर्स रिॲक्शनसाठी रिॲक्टंट असणार आहे, आणि मग त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड होणार आहे. म्हणजे केसीची व्हॅल्यू जी आहे त्या केसीच्या व्हॅल्यूवर कुठलाही परिणाम होणार नाही, केसीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे. आपण काय बघितलं, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन आपण रिॲक्टंटचं जर वाढवलं तर केसीच्या व्हॅल्यूवर कुठलाही परिणाम होत नाही. केसी नो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं केसीच्या व्हॅल्यूमध्ये कुठेही परिणाम होत नाही. देन चेंज इन टेम्परेचर, व्हॅल्यू ऑफ केसी चेंज, कारण फॉरवर्ड रिॲक्शन आणि रिव्हर्स रिॲक्शनची कंडिशन वेगळी आहे. फॉरवर्ड रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल तर रिव्हर्स रिॲक्शन एंडोथर्मिक असते. देन चेंज इन प्रेशर. चेंज इन प्रेशर, आता रिॲक्शन कोणत्या कंडिशनमध्ये नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होतात की नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होतात त्यावर त्या रिॲक्शनचा परिणाम हा प्रेशरनुसार होणार आहे, आणि त्यानुसार मग केसीची व्हॅल्यू चेंज होणार आहे. देन इफेक्ट ऑफ catalyst, no change.
इथं कॅटलिस्टमुळे केसीच्या व्हॅल्यूमध्ये कुठेही चेंज होत नाही आहे, कारण फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढला तर त्याच मॅग्निट्यूडनं रिव्हर्स रिॲक्शनचा सुद्धा रेट वाढणार आहे. देन ॲप्लिकेशन ऑफ ली चॅटलेस प्रिन्सिपल. जर एखादी रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल, आपण रिॲक्शन बऱ्याच इथं मांडल्या, AA + BB गिव्ज CC + DD, ही आपली जनरल रिॲक्शन आहे. आता रिॲक्शन जर रिव्हर्सिबल असेल आणि त्या रिॲक्शन जर आपण सुरू केल्यानंतर सुरुवातीला रेट वाढणार, एकदा इक्विलिब्रियमला आल्यानंतर पुन्हा रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढणार, म्हणजे रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होणार आणि प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होणार. मग असंच जर असेल तर व्हॉट इज यूज ऑफ सच अ रिव्हर्स रिॲक्शन इन इंडस्ट्रियल व्हॅल्यू, दॅट इज इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यू. जे इंडस्ट्रीजमध्ये तिथं एखाद्या मटेरियलचं प्रोडक्शन करायचं असेल आणि प्रोडक्शन करत असताना रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं आहे, पुन्हा प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होतं आहे, तर मग प्रोडक्टचं यील्ड कसं वाढणार? तर ते यील्ड वाढण्यासाठी हे जे ली चॅटलियस प्रिन्सिपल आहे त्याचा वापर करून घेतला जातो. ली चॅटलियस प्रिन्सिपलनुसार जर इफेक्ट होत नाही तर मग कुठले चेंजेस घडून आणावे लागतील का जेणेकरून प्रोडक्ट हे जास्तीत जास्त मिळेल. फॉर एक्झाम्पल, इन हॅबर्स प्रोसेस N2 + thrice of H2 gas reacted in presence of Fe and molybdenum as a catalyst gives twice of NH3 gas. Ammonia preparation by Haber's process. हॅबर्स प्रोसेसनं अमोनिया प्रिपेअर करायचं आहे. मग रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं आणि प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होते, हो की नाही? आणि रिॲक्शन कशी आहे तर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, म्हणजे हीट इव्हॉल्व होते. मग हीट इव्हॉल्व होते आणि जर इथं टेम्परेचर कमी केलं तर रिॲक्शन इनिशिएटच होणार नाही, कारण खूप कमी टेम्परेचरला सुद्धा रिॲक्शन घडून येऊ शकत नाही. म्हणून रिॲक्शन घडून आणण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर वापरलं जातं. ऑप्टिमम टेम्परेचर यूज्ड इज 773 केल्विन. Also, in this reaction, number of moles decreases. Therefore, if we increase the pressure, rate of forward reaction increases. But when rate of forward reaction increases and pressure is increases, the particles come closer and they are interact with each other and there is a production of high temperature. म्हणजे जर खूप प्रेशर वाढवला तर हे जे रिॲक्टंट पार्टिकल्स आहे ते एकमेकावर आदळून खूप एनर्जी, खूप उष्णता तयार होऊ शकते. मग अशा वेळेस सुद्धा रिॲक्शन घडून येऊ शकत नाही, म्हणून त्याला ऑप्टिमम प्रेशर सुद्धा वापरला जातो. ऑप्टिमम प्रेशर इज यूज is about 250 mm. 250 mm. Atmosphere, 250 atmosphere pressure. Then effect of catalyst. Effect of catalyst. आता catalyst आपण तिथे यूज केला तर काय होणार आहे, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. परंतु रिव्हर्सिबल रिॲक्शन काय सांगते, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर पुन्हा रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड होणार आहे, त्याचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होणार आहे. परंतु आपण प्रोडक्ट तयार झाल्याबरोबर तो टेक आउट केला, हो की नाही, तो जर आपण काढून घेतला, हो की नाही, जसजसा प्रोडक्ट तयार होईल तसतसा तो बाजूला काढून घेतला तर काय होणार, इथं रिव्हर्स रिॲक्शन केव्हा होणार, जर इथं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तेव्हाच तो प्रोडक्ट हा रिव्हर्स रिॲक्शनसाठी रिॲक्टंट असणार आहे आणि रिव्हर्स रिॲक्शन फेवर्ड असणार आहे. परंतु इथं जर आपण प्रोडक्ट ठेवलाच नाही
म्हणजे रिव्हर्स रिॲक्शनचा रिॲक्टंटच आपण इथं ठेवला नाही, हा स्टेप बाय स्टेप आपण काढून घेत चाललो तर काय होणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसीची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट ठेवण्यासाठी फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढत राहणार आहे आणि फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढणं म्हणजेच काय, जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळणं. मग अशा प्रकारे जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळवण्यासाठी ह्या कंडिशनमध्ये चेंजेस केले जातात आणि तोच परिणाम, तोच इफेक्ट कशासाठी आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर प्रोडक्ट जर प्रत्येक वेळी स्टेप बाय स्टेप काढून घेतला तर पुन्हा पुन्हा जसं आपण रिॲक्टंट इथं फेड करत जाऊ तसं आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळणार आहे. आणि अशा प्रकारे इथं आपला चॅप्टर संपतोय केमिकल इक्विलिब्रियम.